जी ने कोई ने कथा सुनी यही उल्लासनगर की, वो आई मुझसे मिलने, मुझे बोली महाराज जी मैंने आपकी बताई काम कर दिया, ठाकुर जी को पाजिब बना दिए, त्यागूंगी जब तक ये सुनाई नहीं देंगे मुझे। मैंने कहा वाह भैया बस ऐसे विश्वास रखो। इस बार की जन्माष्टमी पर सुंदर पायल पहनाओ ठाकुर। खाली ठेवलेले तिन्ही बॉक्स हे तिन्ही बॉक्स असणार ना त्याच्या बांधायचं ग्रेड मध्ये असं काय करतात। 8:45 वाजता, सकाळी 9 वाजले सॉरी। आम्ही 4-5 जणांनी सामान वगैरे भरलेलं आहे। आता आम्ही जाणार आहे डायरेक्ट अंधेरीला। मी घरी जाऊन वगैरे चेंज करणार आहे, साहिल पण चेंज करणार आहे, उपायला जाणार टेम्पो घेऊन। चला साहिल माडिक मुंजागनचं मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। ब्लॉगची सुरुवात बर्थडे बॉय सोबत। लालाचा बर्थडे आहे, जन्माष्टमी, हॅपी बर्थडे बोला सगळे कमेंट मध्ये, लालाला सगळ्यांनी हॅपी बर्थडे विश करा। तर दहीहंडीचा शो आहे आपला, मगाशी बघितलं आपण, सामान वगैरे भरून आलो। तर आता जाऊया। हे कालचं डेकोरेशन आहे सगळं जन्माष्टमीचं, जे इन्स्टाला वगैरे आपल्याला फॉलो करतात त्यांना माहितच असेल। लाला बघा कसं सुंदर दिसतोय। मस्त प्रसाद वगैरे ठेवलाय, ते जाऊ दे, आपण निघूया आता, चला। माहोल माहोल म्हणजे प्रत्येक सण जोरातच होतो। इकडून पण तुम्हाला आवाज येत असेल, इकडे 2-3 गोविंदा पथक आहे, आमच्या इकडे पण 2-3 गोविंदा पथक आहेत। आपण आता भारत माताला बबलूला येतोय, बबलूच्या सोबत चाललोय आपण। टेन्शन आलंय भूपेंद्र दादाला, स्पीकर विकर एकदम गॉच आहे। काय बोलशील? अंडीचा शो आहे, सगळ्यांनी या, अंधेरीला या, आमच्या दालावर नाचून जावा। कधी येणार आता टाकू काय? बोल तू, लगेच टाकतो। अंधेरी साईवाडी मध्ये लालबाग बीट वाजवतोय, इकडे हंडी लावणार आहेत, तुम्ही सगळ्यांनी या। काढलंय बाहेर, आता सेटअप वगैरे लावायला घेऊया लगेच आणि मग चालू करू, होईलच चालू। 10:30-11 वाजतायत सध्या। भाई पडू नको ना भाई। अरे अरे ते उभा राहा असा, शाबास। आलाय, नाश्ता करूया। कोणी येऊ नका मंडळी प्लीज, प्लीज वाजवता नाही आता नका एवढे। सेटअप लावून झालाय, आता वाजताय 1:30-3 वाजता चालू करायचं। आम्ही एवढा वेळ टाइमपासच करतोय, 3 वाजता चालू करायचं। कोणी 12चा टायमिंग टाकला काय माहिती।
स्माईल गोविंदा पथक यांचा या ठिकाणी मनोरा रचनाचा कार्यक्रम सुरू आहे. 6 थरांचा त्यांचा मनोरा असणार आहे. हळूहळू रशी हळूहळू रशिकेचा यार काय करू नको रशी काय करू नको खेचू नको आडवी गेली काय करू नको. मनोरा पोलीस लाईन गोविंदा पथक यांचा या ठिकाणी मनोरा रचनाचा सुंदर असा कार्यक्रम सुरू आहे. मार कैची मार आणि ही 1 2 3 4 5 6 थरांची सलामी मनोरा पोलीस लाईन. आता जरा भूक लागली. किती वाजले रे? साहिल किती वाजले? 4:30 वाजले. जेवूया आता, भूक लागली भरपूर. दर लावतात तोपर्यंत जेवून घेऊया. आज खूपच उशीर झालाय घरी जायला. रोज छेड काढणारा मुलगा आज पण तिथे असला तर कसली भारी दिसतेस का? रुक मैं आ रहा हूं. कोणी आहे का इथे? प्लीज हेल्प, प्लीज. कहा भाग रही हो? इथे कोणी पण तुझ्या मदतीला येणार नाही. ऐकम सगळेच्या सगळे बहिरे झालेत का? वाचवा कुणीतरी. फक्त खिडक्यात बघून तमाशा काय बघताय? हे खिडकीतून वाकून बघणारे जर तुला वाचवायला आले असते ना तर या देशात कधी बलात्कारच झाले नसते. तुझा हात माझ्या अंगाला लागण्यापेक्षा मी जीव देईन. माझ्या आजूबाजूला कुणीच मर्द नाहीये का? सगळे षंढ जन्माला आले. आज जर माझ्या अब्रूला धक्का लागला ना तर तुमच्या आया बहिणी मला कधीच माफ करू शकणार नाही. तुला काय वाटलं मी गेलो? जगदंब दिल्लीचे तख्त राखणाऱ्या महाराष्ट्रातून हा कसला आवाज? आज जर तुम्ही माझी अब्रू वाचवायला आला नसतात ना तर माझं काही खरं नव्हतं. शरम वाटते. ज्या महाराष्ट्रासाठी आयुष्य खर्ची घातलं आज त्याच महाराष्ट्रात कुणीच मावळा आया बहिणींची अब्रू वाचवायला पुढे येऊ नये. महाराज, हे लोक फक्त तुमच्या विचारांच्या गप्पा मारतात. म्हणूनच आता तुमच्याकडून अपेक्षा आहे. वाचवा माझी अब्रू. मी कुठे आणि कधीपर्यंत धावून येणार आहे? आज 350 वर्षानंतर सुद्धा आया बहिणींची अब्रू वाचवायला माझीच गरज लागणार असेल तर माझ्या नावाने राजकारण करणाऱ्यांची मला लाज वाटते. महाराज, मग आता माझी अब्रू कोण वाचवणार? तू मी? होय तू. आता महाराष्ट्रातील प्रत्येक महिला भगिनी ह्या काळात स्वतः छत्रपती होणार. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जुलूम करण्याच्या रक्ताने ती नाली महाराष्ट्रावर प्रेमा.
देत आहे. आणि या खेळाचा दर्जा मिळाल्या कारणाने संपूर्ण महाराष्ट्रभर गोविंदा मोठ्या उत्साहाने साजरा होतोय. आणि आज देखील तो गोविंदा या इथं देखील माझ्या नावाने आहे, म्हणजे रवींद्र तरम बायकर प्रतिष्ठान हे सर्व या लोकांनी केलेलं आहे या वर्षापासून. आणि त्याच्या माध्यमातून प्रथम वर्ष या इथं गुरुजी आणि गुरुजी पटेल त्यांची सर्व सहकारी सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे इतर मंडळाने. सातवा दर एकमेवचा लागलेला आहे. ते लालबाग बीट्स यांचं होतं अत्यंत सुंदर शेवटची हंडी, असं म्युझिक मानाची हंडी सादर केलेलं होतं. मनपूर्वक आभार मानतो. हंडी वाजवली साईवाडीमध्ये. बऱ्याच वर्षांनी आम्ही वाजवला दहीहंडीचा शो. तर दादा तुम्ही आम्हाला बोलवलेलं, तुम्हाला कसं वाटलं आमचा शो? लालबाग बीट्स हे नाव खूप फॉर्मला आहे आणि हा माझा मित्र माझ्याबरोबर काम करतो, त्याच्यामुळे मला पण वाजवण्याची आवड होती त्या काळात. त्याच्याकडे मी कीबोर्ड घेऊन बसतोय. आम्हाला मुलगा वाजवत नाही पण मुलगी वाजवतो. त्याच्यामध्ये संगीतानं आम्हाला पण वेळ आहे, त्याच्यामुळे तुमच्या संगीतावर आम्ही खर्चत होतो. फक्त नाचायचं बाकी राहिलेलं आणि आम्ही स्वतः बालगोपाळ होतो. आता थोडंसं वय झालं आहे परंतु मजा कायम करायची इच्छा ठेवतो. म्हणूनच अशा मुलांना आम्ही प्रोत्साहन देतो. त्याला माझा भारत लाडका आहे. मजा आली ना तुम्हाला? खूप खूप धन्यवाद. अरे ही ट्रॉफी भेटली आपल्याला, सन्मान चिन्ह. हे सोने इथे बस. तर झाले मी आणि बबलूला निघालो. बबलूला कसा वाटला शो? दणकला आजचा कॉल एकदम म्हणजे शेवटच्या 2 कॉल सारखा सगळे गोविंदा पदक एकदम म्हणजे फुल धुमसान केला. तुम्ही ब्लॉग बघाल, रील वगैरे पण सगळं बघा. रील वगैरे बघण्यासाठी मला फॉलो करा इंस्टाग्रामला साहिल माडी 005 IBI. आगे सामान इधर से, आगे इधर से हटा. चला सामान वगैरे झालेला आहे. बरोबर अफजलला जाऊया. मस्त व्हेज केप्सा, भूक लागली आहे. दाल खिचडी जाऊन बघूया तिकडे मेनू कार्ड मध्ये काय आवड वाटते. हा तसं काहीतरी एकदम चित्र वेगळं काहीतरी खाव्या. चला आपल्या हॉटेलमध्ये आपला जेवूया मस्त आता. एवढे दिवस झाले आत्ता लक्षात आलं ब्लॉग एंडच नाही केला. आज ब्लॉग एंड करतो, म्हणजे ज्या दिवशी अपलोड करणार आहे ब्लॉग तेव्हा एंड करतो.
तुम्हाला आपला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आपण भेटूया असेल एका नवीन व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.